इसको भी पता चल गया। नावरा या गावातील स्वामी नारायणानंद सरस्वती मारेवा संन्यास आश्रम या ठिकाणी आम्ही आलो. स्वामीजींचं दर्शन झालं. स्वामीजींनी या ठिकाणी आमचा एकदम चांगला पाहुणचार या ठिकाणी केला. आम्हाला जेवण आणि झोपायची व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज परिक्रमेचा 19वा दिवस. मारेवा संन्यासाश्रम या नावरा या ठिकाणाहून आम्ही आमचा पुढचा प्रवास या ठिकाणी चालू केला. त्या ठिकाणी आम्हाला नारायणानंद सरस्वती यांनी आमची उत्तम प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्था केली. आमची जेवायची व्यवस्था, झोपायची व्यवस्था, सकाळी चहा पाणी असं सगळं त्यांचा पाहुणचार घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला या ठिकाणी सुरुवात केली. सरसाद येथील हे त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर. या मंदिराच्या पुढे इकडं वाघमुख, इकडं गोमुख असं 2 ठिकाणी आहे. समोर नंदी आहे. ह्या ठिकाणी गुप्त गोदावरी आहे असं सांगण्यात येतं. सरसाद म्हणून हे गाव आहे. ह्या ठिकाणी आमचे सगळे परिक्रमावासी यांनी या ठिकाणी थोडा वेळ विश्राम केला आणि भालोदकडे जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी निघालो. शाश्वत मारुतीधाम या ठिकाणी आम्ही पोहोचलो. इथं काम चालू आहे कलरिंगचं वगैरे, त्यामुळे या ठिकाणी काही गर्दी वगैरे नाही आहे. हे शाश्वत मारुतीधाम या ठिकाणी आमचे परिक्रमावासी दर्शनासाठी आलेले. शाश्वत मारुतीधामाचं दर्शन आमच्या सगळ्या टीमने या ठिकाणी घेतलं. नर्मदे हर. मनी नागेश्वर ह्या मंदिरामध्ये मनी नागेश्वरच्या मंदिरामध्ये या ठिकाणी मनी नागेश्वर महादेवाचे या ठिकाणी दर्शन. कारुण्या मृतवारी धामाला मा भवानी. मृतवारी धामा भवानी. हाँ स्वामी जी ये लीजिए. ये हुआ आज मणि तीर्थ रहेगा मेरे को लगता है वो.
तीर्थ रहेगा। नागेंद्राय तुलसनाय यशवंतराय महेश्वराय नित्यासी देवी रमणाय तस्मोदराय निवेश्वराय मंदाकिनी सदस्य न्याय प्रणाय मंदार विताय तस्मोदराय विजय दक्षाधरनाथाय नीलकंठाय विश्वसूर्याय तस्मै वसई ओम हर 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 ओम नमः शिवाय। अपराधास्तव गुरुनाथा गरिबंदा दर्शयतार्था करियामि गाऊनि गाथा तव चरणी देवा कोणाचा मग करू धावा सोडविता दुसरा देवा कोण दत्ता माता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमविहा शांत हो सुनता हो उनिकोपी दंडिता हि आमे पापी पुनरपि न चुक सततापि आम्हावरि संतापि गच्छता सजनतापि असे मानुन रजहो गोपी निज विरारेशा ओपी आम्हावरि तू भगवंता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमविहा तव पदरी असता दाता अरमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणि दान भूदाता तव पदरी असता दाता अरमार्गी पाऊल पडता सांभाळून मार्गावरता आणि दान भूदाता निज विरामुनि चित्ता पावन दत्ता वय आता आम्हावरता करुणागण गुरुनाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमविहा स्वकुटुंब परिवार दास आम्ही हे घरदार तव पदरी आधार संसारा हितहार परिहारी करुणा सिंधु तू दीनानाथ सुबंधु आमारे बालो वासुदेव कादिकरता मम चित्ता शमविहा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमविहा चिंतन श्री गुरुदेव दत्ता जय भगवंता। नर्मदे हर आज परिक्रमेचा 19वा दिवस। काल आम्ही नावरा या गावी मारेवा संन्यासाश्रम या ठिकाणी नारायणदासजी महाराज यांच्या आश्रमामध्ये मुक्काम केलेला होता। त्याच्यानंतर पुढे आम्ही त्यांच्या ठिकाणी सकाळी जाताना दर्शन घेतलं आणि त्यांनी आम्हाला बालभोग करून जा म्हणले। थोडासा बालभोग वगैरे घेतला आणि आम्ही पुढे निघालो। आम्ही त्या ठिकाणाहून निघाल्यानंतर
म्हणजे मैया किनारी थोडंसं न जाता एक शॉर्टकट त्या ठिकाणी घेतला आणि वाडिया तलाव ह्या गावाला आलो. वाडिया तलाव या गावातून आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एका मंदिराचं दर्शन घेतलं आणि मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही तिथं एक मैया होती, त्यांचं ते चहाचा छोटासा स्टॉल होता. त्यांनी सगळ्यांना चहा घेण्याची विनंती केली. चहा घेतला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा नाश्ता करणार का, बालभोग घेणार का, आणि म्हणून त्यांनी सगळ्याला त्या ठिकाणी बालभोग दिला. ते बालभोग घेऊन आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. त्या ठिकाणी फिचवाडा म्हणून एक गाव लागलं. त्या फिचवाडा गावानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो तर सरसाद हे गाव लागलं. या सरसाद गाव गेल्यानंतर गुप्त गोदावरी या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी आम्ही तिथं दर्शन घेतलं. तिथं त्र्यंबकेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे, त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पुढे आल्यानंतर वाढवाना गाव, त्या वाढवाना गाव यायच्या अगोदरच गुप्त गोदावरी गेल्यानंतर एक आश्रम लागला. तर बहुतेक गाव सरसादच गाव होतं. त्या गावामध्ये त्या आश्रमाला काही नाव वगैरे काही नव्हतं, पण एक साधूजी होते आणि त्यांनी आम्हाला जेवण करायची विनंती केली आणि आम्ही त्या दिवशी म्हणजे त्या ठिकाणी प्रसादी घेतली आणि पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर मग आम्हाला वाढवाना गाव लागलं आणि वाढवाना गावानंतर त्याच्या पुढे आल्यावर शाश्वत मारुती धाम या ठिकाणी लागलं आणि शाश्वत मारुती धामानंतर मणिनागेश्वर या ठिकाणी महादेवाचं एक हे आहे, देवस्थान आहे, पुरातन मंदिर आहे. त्या ठिकाणी आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे आल्यानंतर आम्ही शेवटी दत्त मंदिर जिथं प्रतापे महाराज असतात त्या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये भालोदला या ठिकाणी आम्ही मुक्काम केला. भालोदला आल्यानंतर आमचं मैयाचं स्नान केलं, मैयाच्या तिच्या ठिकाणी. त्याच्यानंतर पूजा संध्या करून आम्ही प्रसादी घेतली आणि या ठिकाणी पंचपदी दत्ताचं ठिकाण असल्यामुळं पंचपदी घेतली आणि आज आराम या ठिकाणी केला. आजचा हा आमचा 19वा दिवस या ठिकाणी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.